गुड मॉर्निंग सगळ्यांना। सकाळी सकाळी नाश्ता बनवायला घेतला। बेसन पीठ घेतलं, त्यामध्ये थोडं एक दोन चमचे बाजरीचं पीठ ॲड केलं, आपले बेसिक मसाले ॲड केले, त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडीशी तीळ, मीठ, पाणी घालून त्याचं छान असं थिक बॅटर बनवून घेतलं। हो, मी आज नाश्त्याला बनवत होती थालीपीठ। याला आपण थालीपीठ म्हणू शकतो। ॲक्च्युली याच टाईपचं असतं थालीपीठ। मी कधी बनवत नाही, पण आज मला काही ऑप्शन नव्हतं म्हणून म्हटलं चला बनवून बघूयात। त्याच्यानंतर आपलं स्किन केअर करायला घेतलं। स्किन केअर असं स्पेशल काही नाही, पण थंडीचे दिवस आहेत म्हणून सकाळी सकाळी जॉयचं हे प्रोडक्ट मी आणि पूर्वी दोघीही वापरत असतो। काय केसांचा जुडा बांधला आणि मग लागली आपल्या घरातल्या कामांना। घरातली सगळी छोटी मोठी कामं करून घेतली। कपडे, भांडी वगैरे जे काय आपला सकाळचा राडा असतो सगळा आवरून घेतला। त्याच्यानंतर ते झाल्यानंतर मला टाईमपास म्हणून मी नेहमीच ही सिरियल मी नेहमी बघत असते, तारक मेहता का उल्टा चष्मा। त्याच्याने मनही माझं प्रसन्न राहतं आणि त्याच्यामध्ये खूप सारे कॉमेडी शॉर्ट्स असतात, त्याच्यामुळे आपलं असला ना माझा तरी माझी कामं मात्र पटापट होत असतात। रात्री मी या भुईमुगाच्या शेंगा होत्या माझ्याकडे, त्या रात्री मी मिठाच्या पाण्यात भिजत घातल्या होत्या। त्याच्यानंतर म्हटलं चला आता त्या काढून घेऊत आणि कुकरला परत थोडंसं मीठ घातलं, पाणी घातलं आणि त्या शेंगा उकळण्यासाठी ठेवून दिल्या गॅसवरती। 2-3 शिट्टीमध्ये त्या उकळल्या जातील आणि त्याच्यानंतर मी त्याच्यातलं पाणी वगैरे काढून छान त्याला उन्हामध्ये 2-4 दिवसासाठी वाळवत ठेवेन, म्हणजे ते छान क्रिस्पी झाल्यानंतर म्हटलं मस्त आपल्या स्वतःसाठी चहा ठेवावा। फ्रीजमधनं दूध बाहेर काढायला गेली, तेवढ्यात फ्रीजमध्ये असलेल्या आवळ्या आणि गाजरवरती लक्ष गेलं। मग ते छान कट करून घेतलं, धुवून घेतलं आणि त्याचा ज्यूस काढून घेतला। खूप दिवसापासून ते करायचा विचार चालला होता, अगोदरही मी केलं होतं पण मध्ये गॅप पडला होता। त्याच्यानंतर त्याचा ज्यूस काढून घेतला, पाणी त्याचं गाळून घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं आमचूर पावडर आणि मीठ घातलं, मिक्स करून ते एका कंटेनरमध्ये भरून ठेवलं। आता रोज त्याच्यामध्ये अजून थोडं पाणी ॲड करून ते फ्रीजमध्ये ठेवून दिलं आणि रोज म्हणजे 1-1 कप ते मी पिते। त्याच्याने केस वगैरेही छान होतात आणि छान प्रोटीन मिळतं आपल्याला। चला तर मग बाय, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा।